नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत होते। आज आपला पूर्ण भारतभर म्हणजे लाक्षणिक असा संप होता आणि त्या संपामध्ये खूप साऱ्या ताई आपल्या संपात सहभागी झालेल्या होत्या। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेस म्हणजे इतर कामगार देखील म्हणजे जवळजवळ 25 करोडच्या वर जे इतर कामगार आहेत की ज्यांना किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळत नाही किंवा पगार मिळत नाही, तर अशामुळे सगळ्यांनीच हा संप पुकारलेला होता। आपण देखील आपल्या काही संघटनांनी त्या संपामध्ये सहभाग घेतला होता। आमची देखील जी आयटक कृती समिती आहे तर त्या माध्यमातून आम्ही देखील संपात होतो। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की काही संघटना ह्या अलिप्त राहिल्या आता देखील आणि ज्या काही संघटना होत्या त्या संपात होत्या। अगदी नेहमीचा आहे, कुठंतरी हे आपलं नेहमीचं अपयश म्हणता येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जो न्याय पाहिजे तो मिळत नाही। आता बघू, आज एक दिवसाचा लाक्षणिक संप होता, परंतु आता उद्या परवा शासनावर काय प्रेशर पडतो ते आपण बघणारच आहोत। पण आपल्या एका दिवसाचा संप होता हे थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची होती। आणि आता व्हिडिओला सुरुवात। आपल्या सगळ्यांना माहिती की आपला दर महिन्याला 10 तारखेला आणि जर सुट्टी आली तर 11 तारखेला असा आपला ECC डे असतो, ज्याला आपण आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस असं म्हणत असतो। तर ह्या महिन्याचा जो आरंभिक जेव्हा जो ECC डे आहे तो कार्यक्रम आपला 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या बालकांसाठी आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती की आपण जे अंगणवाडी केंद्रात घेतो तेच हे फक्त आपल्याला या विशिष्ट दिनी त्या पालकांना आपल्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचं असतं। या वेळेचा विषय आहे ताईंनो, आपण सगळे कामं करत आहोत पण आपले खूप महत्त्वाचं काम आहे, याच्यावर आपलं फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सध्या जे FRS आहे ते FRS मुळे आपलं जे प्रॉपर काम आहे त्याच्यावर कुठेतरी आपलं लक्ष डायव्हर्ट झालेलं आहे। मुळात अंगणवाडी केंद्राचा जो हेतू किंवा जो विषय आहे तो कुठेतरी बाजूला सारला जातो, त्याच्यामुळे त्याला विरोध होणं ही काळाची गरज आहे। जरी मी व्हिडिओ करत असली तरी मला असं वाटतं की ते काम आपल्यासाठी खूप कठीण आहे। एकदा KYC झाली तर त्याच्यानंतर दर महिन्याला फोटो कॅप्चर करणं हे बंद होणं खूप महत्त्वाचं आहे। आपण त्याच्यासाठी विरोध करणारच आहोत, मी तशा व्हिडिओ देखील करणार आहे। परंतु हे जे काम आपलं दर महिन्याचं आहे याच्यावर पण आपला फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामुळे आपले प्रायव्हेटकडे मुलांचं खूप जास्तीचा मुलांचा प्रवाह सुरू झालेला आहे आणि आपलं जे मुलं आहेत ती आपल्या अंगणवाडी केंद्रात नेमकी कमी झालेली आहेत, याचा कुठेतरी शासनाने देखील विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। परंतु जो आज विषय त्यालाच धरून मी बोलते। तर बघा, आत्ताचा विषय आहे विविध गुणांचं प्रदर्शन, टॅलेंट शो। म्हणजे त्याच्यामध्ये भाषा कौशल्य, म्हणजे आपला विषय काय आहे तर तो आहे भाषा कौशल्य, विविध गुणांचं प्रदर्शन, ज्याला आपण टॅलेंट शो म्हणतो। म्हणजे त्यांच्यातलं जी टॅलेंट आहे, जे त्यांच्यातली हुशारी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला भाषा कौशल्य या महिन्याचा हा विषय आहे। आणि भाषा ही आपल्या माध्यमातून दररोज बालकांना शिकवली जात असते। ती कशा पद्धतीने, जर तुम्ही जो आपला टीपीचा ग्रुप आहे त्याच्यावर आपल्याला लिंक आलेली आहे, त्याच्यामध्ये सगळी ही PDF आहे। जर नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता। पण मला असं वाटतं टीपीच्या ग्रुपला आता जवळजवळ सगळ्याच माझ्या भगिनी जॉईंट आहेत आणि त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने येतं। तर बघा, त्याच्यामुळे आपल्याला अंगणवाडी केंद्र असेल किंवा जिथे आपल्याला जागा मोठी मिळेल अशा ठिकाणी आपल्याला कार्यक्रम ठेवायचा, जेणेकरून आपल्याला त्या ॲक्टिव्हिटी ह्या करायच्या असतात। म्हणून पालकांना बसून ती ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे। तर बघा, उद्दिष्ट काय याचं, बालकांचा आत्मविश्वास वाढवणे। तर आपण जर पाहिलं, बालकांमधील विविध गुण कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे। तर मग आपल्याला साहित्य इथं दिलेले आवश्यकतेनुसार पपेट्स आणि इतर साहित्य। तर भाषा विकासामध्ये आपण जी रोजची कृतीयुक्त गाणे घेतो, आता याच्यामध्ये काही मुलं अशी असतात की ती लाजरी बुजरी असतात, म्हणजे ती आपण ज्याला म्हणतो ते मुलांमध्ये मिक्स होत नाही, मिसळत नाही, ती मुलं थोडी साईडला अलिप्त राहतात। तर अशा मुलांना देखील आपल्या प्रवाहात आणायचं आहे। आणि आपल्याला आपल्या माध्यमातून कृतीयुक्त गीतं असतात, आपण वेगवेगळे आपण म्हणणार खेळ घेत असतो। भाषा विकासाला संदर्भित म्हणजे त्यांच्या भाषा संपत्तीमध्ये वेगवेगळ्या शब्दांची भर कशी पडेल हाच भाषा विकासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे। आणि त्या पद्धतीने आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ते उपक्रम हे घेतले जातात। तर आपल्याला उद्याच्या दिवशी पालकांसमोर हे उपक्रम करून दाखवायचे आहेत, ते घ्यायचे आहेत मुलांच्या सोबत। आणि त्याच्यामध्ये आपल्याला पालकांना देखील समावेश करून घ्यायचा आहे। प्रत्येक उपक्रमासाठी आपल्याला 10 मिनिटे द्यायचे, साधारणतः 7 उपक्रम आपल्याला छोटे छोटे निवडायचे आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती रोजचे उपक्रम आपण कोणते घेतो आणि त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं देखील आहे गाणी, गोष्टी, रोल प्ले, संवाद। आपण गोष्टी घेऊ शकतो, आपण गाणी घेऊ शकतो,
जर आपण कृतीयुक्त गीतं घेतलं तर त्याच्यामधून देखील मुलांच्या शब्दसंपत्तीत भर पडतो। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे आपल्याला उद्या करायच्या आहेत आणि त्या आपण ऑलरेडी अंगणवाडी केंद्रामध्ये करत आहोत। तर अशा 7 गोष्टींना प्रत्येक याला 10 मिनिटं द्यायची आहेत आणि अशा आपल्याला 7 ॲक्टिव्हिटी ह्या उद्या पालकांच्या समोर घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला उपक्रम घेतल्यानंतर मुलांशी विविध विषयावर आपल्याला गप्पा केल्यामुळे, गोष्टी सांगितल्यामुळे मुलांचा भाषा विकास चांगला होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढेल, तसेच त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव मिळेल। आता इथं आपल्याला चित्र दिलेले तुम्ही बघू शकता। चित्रानुसार आपल्या डोक्यामध्ये चित्र आपण तयार करू शकतो। मुलांना आपल्याकडे डफळी असते, मुलांना आपण वाजायला देतो, म्हणजे मुलांना संगीतची आवड होते, मुलांना डान्स येतो, मुलं खेळतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या हे बघा आता तिथं रडण्याचं चित्र आहे, हसण्याचं आहे। मग याच्याने काय होतं, याच्यातनं भाषा विकास जो आहे तो बालकांचा होत असतो। बघा आता ही जी आहे तर इथं जर तुम्ही चित्र पाहिलं तर मुलगा गाणं हे म्हणत आहे, बघा गिटार वाजत आहे, अशा पद्धतीचं इथं ढोल आहे। तर आपण जर पाहिलं ही वीणा आहे या मुलीच्या हातामध्ये। तर अशा पद्धतीने मुलांकडे, आता आपल्याकडे तेवढं साहित्य उपलब्ध नसणार, परंतु चित्र आपल्याला सांगत आहे की आपण कशा पद्धतीने आपल्याकडे मुलं ही अशा पद्धतीने घडतात। मग आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा आपण आपल्या मुलांना खेळामध्ये समावेश करणं, त्यांना खेळण्यासाठी देणं हे देखील महत्त्वाचं आहे। आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते। माझ्याकडचा एक मुलगा अपंग आहे, तो इतकी छान डफळी वाजवतो, म्हणजे तीच डफळी आहे आपण वाजवू, परंतु तो मुलगा अशा पद्धतीने वाजवतो की त्याची डफळी वाजवत असताना सगळी मुलं इतक्या छान टाळ्या वाजतात, इतकी गुंगून जातात की अक्षरशः असं वाटतं की काहीतरी वेगळ्याच पद्धतीने त्याच्या हातात कला आहे, अशा पद्धतीची, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मुलांचे जे वेगवेगळे विकास आहेत अशा पद्धतीने आपण साधू शकतो। तर बघा मी व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचं काम एवढ्यासाठी करत असते की आपल्या ताईंपर्यंत तो निरोप जावा आणि तुम्ही देखील त्या पद्धतीने करावा, हा माझा प्रामाणिक हेतू असतो, म्हणून व्हिडिओ देखील मोठा होत असतो। तर अशा पद्धतीने उद्याच्या कार्यक्रम आपल्याला घ्यायचं आहे। पालकांना बोलवायचं, सर्वप्रथम आपल्याला आलेल्या पालकांचं नेहमीप्रमाणे शब्दसुमनाने स्वागत करा। आपल्या परिसरात जवळपास फुल असेल तर ते फुल द्या, नाही फुल दिलं तरी शब्दसुमनाने जरी स्वागत केलं तरी आपल्याला ते चालतं आणि त्या पद्धतीने आपल्याला करायचं। कार्यक्रम झाल्यानंतर मग आपल्याला पालकांचं त्यांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांचं अभिनंदन करायला मात्र विसरू नका। बघा समारोप करत असताना आपल्याला पालकांचे आभार मानणे, त्यांचं अभिनंदन करणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। एक सुरुवात आणि एक शेवट, ह्या 2 गोष्टीवर तुमचा उपक्रम हा खूप महत्त्वाचा असतो। आणि आपल्याला एक लिंक दिली जाईल, तर त्या लिंकवर आपल्याला अंगणवाडी आपल्या सेविकेचं नाव, कोड नंबर आणि त्याच्यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचं नावं लिहून त्याच्यापुढे तुम्हाला व्हॉट्सॲप जो क्रमांक आहे तो आपल्याला सेंड करायचा असतो। अगदी नेहमीचा असेल तोच आपल्याला तिथं तो फोटो काढायचा आणि तो आपल्याला पोस्ट करायचा। आणि इथं देत असताना आपण टेन्शन घेऊ नका, कारण की ही शासनाची लिंक आहे, इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, त्याच्यामुळे ते तुम्ही व्हॉट्सअपला क्रमांक देऊ शकता, पण कोणी आपल्याला फोन केला तर त्याला देऊ नका। तर मला उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सांगायचं होतं, तर सगळ्यांनाच जवळजवळ सगळ्या गोष्टी ह्या माहिती झालेल्या आहेत, परंतु एक उजळणी म्हणून मी आजचा व्हिडिओ केला आणि उद्या तो कार्यक्रम आपल्याला अंगणवाडी केंद्रात करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मला सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।